मित्रांनो, आता राज्यसेवा 2026 याची एक्झाम खूपच जवळ आली आहे. 4 महिन्याचा टाईम राहिलेला आहे. तर खूप जण मला बोलत आहेत की सर स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवा, डेली प्लॅन बनवा. तर आज पूर्ण परफेक्ट प्लॅन, डे वाईज प्लॅन काय करायचं आहे, कसे टार्गेट असले पाहिजे, सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण हे टेबल वगैरे सगळं बनवलेलं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कसं तुमचं नियोजन करता येईल आणि कसं तुम्हाला MPSC राज्यसेवा क्लिअर करता येईल थोडक्या वेळात, तर ते मी सांगणार आहे. आणि याचा तुम्ही 90% जरी फॉलो केला तरी तुमचा राज्यसेवा क्लिअर होतो आहे. विश्वास ठेवा फक्त. जर विश्वास असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, स्टार्ट करूया डॉक्टर MPSCचा हा व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला जसं माहिती आहे 2026ची राज्यसेवा आता जवळ आलेली आहे. 31 तारीख आहे मेची. तर सिलेबस प्रचंड मोठा आहे. आभाळ एवढं सिलेबस आहे असं वाटते तुम्हाला. खूप उशीर झालेला आहे असं वाटते तुम्हाला. रिव्हिजन झालेलं नाही हे वाटते तुम्हाला. कधी होणार ते करायचं आहे. मग सिलेबस प्रचंड मोठा आहे का? तुम्ही सिलेबस खरंच वाचला आहे का? खरंच वाचला आहे का तुम्ही प्रिलिम्सचा सिलेबस? जर वाचला असेल ना, कमेंट करून सांगा मला. किती जणांनी वाचलं बघूयाच आपण. किती जणांनी सिलेबस वाचला आहे कमेंट करा. आत्ताच्या आत्ता तुमचं डेडिकेशन याच्यावरूनच कळून मिळेल. कारण सिलेबस तुम्ही अजूनपर्यंत वाचलं नाही आहे. सिलेबस मोठा नाही आहे. सिलेबस तुम्ही समजूनच घेतला नाही आहे. तुम्हाला डेप्थच कळाली नाही सब्जेक्टची, म्हणून तुम्ही प्रचंड अवांतर वाचन करताय. आणि अवांतर वाचनामध्ये तुम्हाला असं वाटते की खूप मोठा सिलेबस आहे, खूप सारी पुस्तकं आहेत. पण तसं नाही मित्रांनो. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजवणार आहे कुठल्या गोष्टी वाचायच्या आहेत. आता 4 महिन्याच्या वेळात तुम्हाला काही थिसिस नाही लिहायचे, PhD नाही करायची त्या विषयावरती. म्हणून काय वाचायचं आहे, कधी वाचायचं आहे, केव्हा वाचायचं आहे, केवढं वाचायचं आहे, हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे मी. खूप उशीर झालेला आहे असं वाटतं आहे तर बिलकुल नाही आहे. खूप जणांनी 2 महिन्याच्या अंतरात चांगल्या पद्धतीने एक्झाम क्लिअर केलेल्या आहेत. आणि असं नाही की होणारच नाही आहे, होऊ शकतं, पॉसिबल आहे. हे तुम्ही ऐकलंच आहे, वाळूचे कण रगडता तेलही गळतं, असं काहीतरी आहे ते. मी शाळेत ऐकलं होतं. तर ते मला कधी पण म्हणजे मोटिवेट करतं ते वाक्य. म्हणजे असं उशीर झालं आहे तर मानू नका. फक्त तुम्हाला नियोजन चांगलं करावं लागेल. जर तुमचं शेड्यूल चांगलं असेल, टाईम टेबल, तर तुम्ही जिंकणार आहेत. ओके. ह्याच्यावरती थोडीशी हँडरायटिंग खराब होते, पण ठीक आहे. मी जेवढी चांगली हँडरायटिंग काढेल तेवढं मी ट्राय केलेलं आहे. खूप उशीर झालेलं आहे असं बिलकुल नका समजू. जर नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्ही बरोबर जिंकणार आहात आणि तुमचं क्लिअर होणार आहे. पण प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. रिव्हिजनशिवाय तुम्ही ह्या परीक्षेत टिकू नाही शकणार. कारण मुलांच्या 3-3 रिव्हिजन झालेले आहेत काही काही मुलांच्या. आणि UPSCचे पण पुरं आता MPSCत उतरत आहेत. तर त्यामुळे थोडं रिव्हिजनवरती जास्त फोकस करावं लागेल तुम्हाला मित्रांनो. ओके. आता डॉक्टर MPSC तुम्हाला काय देणार आहे ह्यावेळेस? तर ह्यावेळेस तुम्हाला मी बरोबर फ्रेमवर्क देणार आहे. फ्रेमवर्कमध्ये पण काय, योग्य वेळेचं नियोजन, काय रीड करायचं आहे ते सांगणार आहे. टाईम टेबल कसं देणार आहे, डेली टाईम टेबल असणार आहे, फेजेस आहेत वेगवेगळे याच्यामध्ये. आणि याच्यातून काय होणार आहे, तुम्हाला एंडला कॉन्फिडन्स येईलच की तुम्ही क्लिअर करणार. तुम्ही जर व्हिडिओच्या एंडपर्यंत टिकून राहिले ना, तुम्हाला 100% हा कॉन्फिडन्स येईल की तुम्ही क्लिअर करणार आहेत ह्या 4 महिन्याच्या अंतरावरती. म्हणून हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर करून घ्या, कारण तिथे तुम्हाला बोनस टिप्ससुद्धा भेटणार आहेत. तर त्या टिप्समुळे तुम्ही थोडं डेली तुम्ही मोटिवेटेड राहात, मला एवढंच म्हणायचं आहे. आणि तुमच्या जर चांगल्यासाठी काही गोष्टी होत असतील ना, तर तुम्ही ते जरूर जॉईन करायला पाहिजे. फक्त फालतू कुठले तरी ग्रुप्स, टेलिग्राम डिस्कशन ग्रुप वगैरे नका जॉईन करू, त्यात नका पडू. कारण चाय पे चर्चा तर खूप जणं करतात, पण ते चाय सगळेच पंतप्रधान तर होत नाही ना. तर आता राज्यसेवा 31 तारीख आहे आणि 4 महिने, अप्रॉक्स 4 महिने. तर आता दोन विद्यार्थी आहेत बरोबर. एक बिगिनर आहेत म्हणजे ज्यांची नवीन सुरुवात आहे, आणि एक आहेत योद्धे. मी कधीच त्यांना रिपीटर्स किंवा त्यांनी 3-4 वेळा अटेम्प्ट दिले असं नाही म्हणणार मी त्यांना. ते योद्धेच आहेत ते माझ्यासाठी. 2-3 अटेम्प्ट दिलेत. कारण ही परीक्षा एवढी कॉम्पिटेटिव्ह आहे की फक्त कधी कधी ना फक्त नशिबावरती पण असतं. 0.25 मार्कवरती पण मी रेट जाताना बघितले मी मुलांचं. तर ते योद्धे आहेत, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. तर या दोघांसाठी वेगवेगळी स्ट्रॅटर्जी आहे. हे दोन्ही पण वेगळे विद्यार्थीचे आहेत. आणि आता आपण 4 महिन्यात काय करायचं आहे ते बघणार आहोत. हे जे वॉरियर्स आहेत ना, यांना जास्त लढायचं आहे खरं तर. कारण यांना नॉलेज आहे, पण यांना यूज कसं करायचं ते समजत नाही. त्याच्यामुळे आणि त्यांचं टाईम मॅनेजमेंट चुकतं, नियोजन चुकतं, त्यामुळे त्यांचं क्लिअर नाही होते. आणि हे बिगिनर्स आहेत, यांना आयडिया नाही पुढे काय करायचं आहे. या दोघांसाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ओके. तर हे 4 महिन्यात बरोबर. तर या 4 महिन्या मी 2 फेजमध्ये डिवाईड केले. 2 फेज कुठले? आत्तापासून तुम्ही जो व्हिडिओ जेव्हापासून व्हिडिओ बघताय तेव्हापासून ते 24 एप्रिलपर्यंत. ओके. हा फेज 1 झाला. फेज 2मध्ये 24 एप्रिल ते डी डे तुम्हाला माहिती आहे. डी डे जर तुम्हाला माहिती आहे ना तर कमेंट करून सांगा. हिस्ट्रीच्या रिलेटेड आहे. डी डे काय होता हा कमेंट करून सांगा तुम्ही. किंवा याचा गेम पण आहे, तुम्ही जर खेळला असेल तर. मी पहिलं खूप खेळायचो हा गेम. डी डे जो आहे तो काय आहे तो कमेंट करून सांगा. हिस्ट्रीच्या रिलेटेड खूप इम्पॉर्टंट आहे. UPSCमध्ये तुम्ही वाचलं असेल वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये.
मग हा फेज आहे 24 एप्रिल ते D-Dayपर्यंत, म्हणजे 31 मेपर्यंत. आता फेज 1मध्ये आपण काय करणार आहोत, GS कव्हर करणार आहे. GSमध्ये काय काय येतं सांगा. GSमध्ये काय काय येतं, 4 सब्जेक्ट सांगा मेन तरी. चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स, PYQ हे फेज 1मध्ये आणि नंतर CSAT इग्नोर करू नका बाळांनो. 33% आणणं काही काही वेळेस खूप याच्यामध्ये मुलं मागे जातात. UPSCमध्ये तर खूप जणांचं क्लिअरच होत नाही CSAT. MPSC थोडंसं आता तरी सोपं आहे, पण पुढे जाऊन जर पॅटर्न चेंज केला काही सांगता येत नाही. थोडंसं CSATला पण भर द्यायचं आहे आपल्याला, आणि याला पण मी टाईम टेबलमध्ये इन्क्ल्यूड केलं आहे. ओके. फेज 2मध्ये काय काय करायचं आहे, आपल्याला मिनिमम 2 रिव्हिजन करायचे आहेत. आता तर 2 रिव्हिजन तर मिनिमम आहेत. याच्यावरती जर तुमचे जास्त होत आहे तर वेल अँड गुड. मॉक टेस्ट द्यायचे आहेत आणि ॲनालिसिस. कशाचं ॲनालिसिस, PYQ ॲनालिसिस हे नीट करायचं आहे आपल्याला. ओके. आता डेली टार्गेट काय असणार तुमचं, मिनिमम 100 MCQ मिनिमम. 32 इयरचे PYQ, 32 इयर म्हणजे हे PYQ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतीलच. 32 वर्षाची PYQ ना, मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती PDF टाकलेला आहे विथ आयोगाची आन्सर की. मग ती PDF डाउनलोड करून नीट ॲटलिस्ट ॲनालिसिस करा. हे जर नाही केलं ना, पक्का तुम्हाला सांगतो तुमचे 100% चान्सेस असतील ना क्लिअर करायचे, तर 0% चान्सेस राहतील. हे जर तुम्ही PYQ नाही केलं तर. आणि PYQचं इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये 80-20च्या व्हिडिओमध्ये. हा रूल आहे. मग तो रूल मी सांगितला आहे माझ्या 80-20च्या व्हिडिओमध्ये. तर तो तुम्हाला जर PYQचा इम्पॉर्टन्स कळत नसेल ना, तर तो व्हिडिओ बघून घ्या. सेक्शनल टेस्ट द्यायचे. सेक्शनल टेस्ट म्हणजे कुठल्याही टॉपिकचे म्हणजे एका सब्जेक्टचे काय काय सेक्शन टेस्ट असतात, म्हणजे सब टॉपिक्सचे टेस्ट असतात, ते वीकली द्यायचे आहेत. 1 वीकमध्ये किंवा मिनिमम 2 वीकमध्ये तर एक टेस्ट द्यावंच लागेल तुम्हाला. आणि नंतर परत करंट अफेअरला इग्नोर करायचं नाही. करंट अफेअर डेली हाफ आवरचे असं वर नका देऊ माझ्या मते तरी. करंट अफेअर कारण खूप आउटपुट इनपुट रेशो खूप कमी आहे त्याचा. मग आता तरी हाफ आवरच्या वर नका देऊ. नंतरच्या फेज 2मध्ये तुम्ही वाढू शकता. आणि इथे काय वाचायचं, कारण खूप जण करंट अफेअरमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड आहे करंट अफेअर. तर जर तुम्ही न्यूजपेपर वाचते तर वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे. न्यूजपेपर वाचा. आणि जे नाहीच वाचत आहे, काहीच नाही वाचत आहे, मग त्यांनी काय करा, इयरबुक असते कुठली पण, इयरबुक घ्यायची, तोंडपाठ करायला लागायचं. कारण मोठी असते, आय नो मोठी आहे. ॲटलिस्ट आयडिया तरी ठेवा कुठल्या कुठल्या घटना झाल्यात. मग त्याच्या रिलेटेड तुम्ही ऑप्शन एलिमिनेशनने, आता हे एलिमिनेशन टेक्निक वेगवेगळ्या टेक्निक आहेत ना, मी माझ्या एका व्हिडिओमध्ये खूप चांगले सांगितले आणि ऑलमोस्ट 20,000 मुलांनी ते बघितलेला आहे व्हिडिओ. मग तो व्हिडिओ एकदा जाऊन बघा, आणि त्यांच्यातून खूप त्यांना फायदा झालेला आहे. कमेंटमध्ये तुम्ही बघू शकता. त्या टेक्निक्स ना तुम्हाला वापरावं लागतील जेव्हा तुम्हाला पूर्णपणे नॉलेज नसेल त्या क्वेश्चनचं तेव्हा. मग करंट अफेअरमध्ये ॲटलिस्ट अर्धा तास तुम्हाला ते वाचायचं आहे. त्याच्यामध्ये पण इयरबुक तुम्ही जर न्यूजपेपर वाचत नसाल तेव्हा वाचायचे. इंग्लिश हिंदीसाठी कुठले वाचायचे ते मी दोन्ही सांगितलेले बुकलिस्टच्या व्हिडिओमध्ये. आता आपण येऊया डिटेल स्ट्रॅटर्जीवरती. आता एक मिनटं, सॉरी. हां, आता कालावधी, इथे मी कालावधी दिला आहे. मुख्य सब्जेक्ट, सविस्तर घटक, पुस्तके, आणि नंतर सराव आणि जे CSAT आहे ते. तर आपण जर बघितलं आता 1 फेबपासून ते 10 फेबपर्यंत तुम्हाला पॉलिटी करायचं, राज्यसभा. 10 दिवसात कसं करायचं लक्ष्मीकांत कंप्लीट, ते मी माझ्या व्हिडिओ सांगितलेलं आहे. तुम्ही जर ते गोष्टी बघितल्या नाहीत ना तर तुम्हाला कळणार. लक्ष्मीकांत कंप्लीट 10 दिवसात होतं, जर तुम्हाला आयडिया असेल तर पॉलिटीची, ॲटलिस्ट बेसिक आयडिया असेल तर. आणि त्यात पण ना तुम्ही पंचायती राज, महत्त्वाच्या घटना दुरुस्ती, ह्या सगळे मेन टॉपिक आधी करून घ्या. नंतर मग बाकी जे शिल्लक टॉपिक आहेत ते करा. कारण तुम्हाला फर्स्ट पेजपासून लास्ट पेजपर्यंत वाचायला ना 6 महिने पण पुरणार असं होईल. मग त्यामुळे PYQचं ॲनालिसिस करून काही इम्पॉर्टंट टॉपिकच तुम्हाला वाचावं लागतील. मग हे कधी 10 दिवसात तुम्हाला पॉलिटी कंप्लीट करायचं आहे. रोज चालू घडामोडी प्लस पॉलिटीचे MCQ. ओके, कळतं आहे. पॉलिटीचे MCQ पण महत्त्वाचे आहेत, कारण तुम्ही फक्त रीड करत गेला तर तुम्हाला कळत नाही की जो आयोग आहे त्याला कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारायचे आहेत. ओके. नंतर 11 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रामध्ये कोळंबे किंवा देसले सरांचं पुस्तक वापरू शकता, किंवा नितीन सिंगाने किंवा रमेश सिंग हे पुस्तक वापरू शकता इंग्लिशवाल्यांनी. आणि जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरिटी पाहिजे तर कमेंट करून सांगा, मी अर्थशास्त्राचा कंप्लीट व्हिडिओ घेऊन येऊ शकतो तुमच्यासाठी. जर पाहिजे असेल ना प्लीज कमेंट करा, तो व्हिडिओ मी करून. नंतर इथून 27 फेब्रुवारीपासून तुम्हाला CSATला सुरुवात करावीच लागेल मित्रांनो, नाहीतर नंतर खूप त्रास होईल त्या गोष्टीचा. आणि जर CSAT जर सुरू नाही केलं ना आता, तर तुम्हाला एंडला ना एवढा पश्चाताप होईल खूपच. 28 फेब्रुवारी ते 25 मार्च म्हणजे ऑलमोस्ट 1 महिन्याच्या टायमामध्ये तुला हिस्ट्री कंप्लीट करायचं. हिस्ट्री कंप्लीट, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, नंतर समाजसुधारक, ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत सगळ्या. नंतर
सीसेटचं उतारे सोडवायचे आपल्या पॅसेज थोडेसे सोपे असतात, पण हे सोडवायचे इतिहास. मी इतिहासावरती एवढा भर का दिला माहिती आहे का मित्रांनो, इतिहास मोठा आहे आणि खूप सारे मुलं ना, ऑलमोस्ट 80% मुलं इतिहासाला निग्लेक्ट करत आहेत. एन्शियंट, मिडिवल, आर्ट अँड कल्चर, एमॅकला निग्लेक्ट करत आहेत. मग ते ॲटलिस्ट तुम्ही जर चांगलं केलं ना, जे बाकीचे मुलं सोडू शकत नाही आणि जे तुम्ही सोडवता ना, मग त्याच्यातून तुमचं मेरिट क्लिअर होते. मग हे लक्षात ठेवा, थोडंसं त्या गोष्टीवरती भर द्या. आणि इथेच ना तुम्ही थोडंसं सोबतच तुम्ही सायन्स ॲड करू शकता, कारण सायन्सला वेळ लागतो. ज्यांना आवड नाही त्यांच्यासाठी, आणि ज्यांना सायन्सची आवड त्यांच्यासाठी वेगळे दिवस ठेवलेले आहेत. मग सायन्ससाठी ना तुम्ही इथे ॲड करू शकता जर तुम्हाला सायन्सची भीती आहे तर. आणि बायोलॉजीचं तुम्हाला बायोलॉजीची गॅरंटी मी दिली आहे. एक माझा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यावरून काहीच करायची गरज नाही. मग बायोलॉजीची गॅरंटी मी देतो. केमिस्ट्रीचं पण मी व्हिडिओ बनवलं आहे आणि फिजिक्ससाठी मी बनवतच आहे. मग बायोलॉजी केमिस्ट्री झालेलं आहे. मग हे व्हिडिओ तुम्ही ॲटलिस्ट बघून घ्या ह्या वेळात, ह्या एका महिन्याच्या काळात. ओके. इतिहासासोबतच तुम्ही सायन्सचं पण थोडं थोडं करायला लागा जर तुम्हाला भीती असेल तर सायन्सची. आणि जे 3-4 दिवस दिलेत मी, 4 दिवस जे दिलेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सायन्स करायचं आहे. हे कोणासाठी माहिती आहे, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, जे इंजिनियर आहेत किंवा ज्यांना सायन्स खूप आवडतं आणि ज्यांचं 10वीपर्यंतचं सायन्स खूप बेस्ट आहे. 11वी-12वीचं फक्त त्यांना रिवाईज करावं लागेल. मग त्याच्यासाठी काय करायचं, नीट किंवा जेईचे फॉर्म्युला बुक वाचायचे, तुमचं सगळं रिवाईज होऊन जाईल. फॉर्म्युला बुक जर पाहिजे असतील तरी पण मी टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईन तुम्हाला फॉर्म्युला बुक. फिजिक्सचे फॉर्म्युला बुक एकदा बघून घेतल्यानं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिक होतात. कारण नीटच्या वेळेस किंवा जेईच्या वेळेस ना खूप मुलं त्या गोष्टींना डोळ्या खालून गेलेले असतात. फक्त त्यांचं एक रिव्हिजन जर गाठलं ना, त्यांना क्लिक होतात गोष्टी. म्हणून मी खूप कमी दिवस दिले सायन्सला. आणि ज्यांचं सायन्स चांगलं नाही त्यांनी इथे सायन्स कंप्लीट करायचं ह्या महिन्यात, फेब ते मार्चपर्यंत. आणि ज्यांचा इतिहास चांगला नाही ना, आता ज्यांचं सायन्स चांगलं असतं, जे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत, त्यांचा इतिहास खराबच असतो. म्हणजे इतिहास सब्जेक्ट. मग त्याच्यामुळे त्यांनी इथे इतिहासाला थोडंसं जास्त टाईम द्यावा लागेल, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत, माझ्यासाठी पण नवीनच होत्या. आणि नंतर मग 30 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत भूगोल करायचं आहे आपल्याला. भूगोल, जॉग्रफी चांगल्या पद्धतीने जॉग्रफी करायचं, कारण पाठांतर पण ह्याच्यात थोडंसं जास्त आहे. तुम्हाला नदी वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. नंतर नकाशे करायचे, नकाशे मॅपिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मॅपिंग UPSCमध्ये तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पण ह्याच्यामध्ये पण इम्पॉर्टंट आहे आपल्याला. मॅपिंगची प्रॅक्टिस पण करायची आणि सीसॅट पण सोडवायचं सोबत. आणि नंतर 14 एप्रिल ते 19 तारखेपर्यंत पर्यावरण, एन्व्हायरमेंट करायचं आहे. आणि एन्व्हायरमेंट छोटंसं टॉपिक आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहे. खूप क्वेश्चन येतात आणि न्यूजमधले जास्त करून क्वेश्चन येतात. आणि नंतर शेवटी तुम्ही जे शॉर्ट नोट्स काढले त्याचं रिव्हिजन करायचं आहे. ओके. तर आता तुमचा इथे 19 एप्रिलपर्यंत हा तुमचा शेड्यूल झाला. आता तिथून 19 एप्रिल ते 31 मेपर्यंत तुम्हाला कंप्लीट रिव्हिजन करायचे. दोन रिव्हिजन प्रत्येक सब्जेक्टच्या, 2 रिव्हिजन. जेवढं तुम्ही रिव्हिजन करणार ना तेवढं वाचणार आहेत. ओके. आता जर तुम्हाला कला संस्कृतीला भर द्यायचं आहे तर द्या, कारण मी इथे तुम्हाला हे नाही करणार, फोर्स नाही करणार या गोष्टीला. 4 दिवस दिलेले आहेत मी एप्रिलनंतर. मग ते जर तुम्हाला वाटते तर करा, कारण इम्पॉर्टंट आहे हा सब्जेक्ट. काहींना वाटतं की नाही प्राचीन मध्ययुगीनमध्ये कुठले क्वेश्चन येतात, पण मॉडर्न हिस्ट्रीपेक्षा प्राचीन मध्ययुगीन सोपं आहे माझ्या मते. आणि त्याच्यातून मार्क्स काढू शकता तुम्ही, कारण PYQ रिलेटेड टॉपिक त्यात खूप विचारले गेलेले आहेत. साहित्य नका करू, लिटरेचर. आणि अंतिममध्ये GSच्या सरावचा असणे. GSच्या सरावचा असणे म्हणजे मॉक टेस्ट द्यायचं आहे. आता मॉक टेस्ट स्टार्ट करा, वीकली मॉक टेस्ट स्टार्ट करा, फुल लेंथ. 24 एप्रिल ते 8 मे पहिली रिव्हिजन, संपूर्ण अभ्यासक्रमाचे जलद वाचन. म्हणजे फक्त हायलाइटेड पॉईंट्स वाचायचे आहेत. तुम्ही जे हायलाईट करणार आहेत नोट्स तेच वाचायचे आहेत. फुल मॉक टेस्ट दर रविवारी. 9 मे ते 23 मे दुसरी रिव्हिजन. आता वीक टॉपिक्स चांगल्या पद्धतीने करायचे आणि या टॉपिकची सुद्धा लिस्ट बनवायची आणि हे एक्झामच्या आदल्या दिवशी वाचायचे ही टॉपिक्सची लिस्ट. ओके. आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आणि ॲनालिसिस. आता पेपर मॉकचा ॲनालिसिस पणचा एक चांगला व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता माझ्या चॅनलवरती. मग या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नीट केल्या, तुम्ही जर तुमचं नियोजन नीट केलं तर बरोबर हे 4 महिन्यात तुम्ही 99% तुमचं MPSC क्लिअर होईल. आणि हे शेड्यूल तुम्ही 90% जरी फॉलो केलं तरी तुमचं क्लिअर होणार आहे MPSC राज्यसेवा. त्यामुळे डिटेल शेड्यूल फॉलो करा. आणि जर तुम्हाला शेड्यूलचं पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, किंवा हे PDF मी टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईन. कमेंट करा गोष्टी, तुम्हाला काही जरी डाऊट असेल, कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला त्रास असेल, काही प्रॉब्लेम असेल पर्सनल, कुठल्याही गोष्टीचा, माइंडचा, काहीच, तरी तुम्ही